नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आजपर्यंत आपण असे अनेक व्हिडिओ पाहिलेत की ज्यामध्ये अनेक हिरो किंवा अभिनेते जे आहेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं किंवा नमन केलं। परंतु त्यासोबत आपण असे देखील व्हिडिओ पाहिलेत की अनेक चित्रपटांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करण्यात आला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काहीतरी वक्तव्य करण्यात आलं। परंतु मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एका फिल्मचा एक जो डायलॉग आहे किंवा एका फिल्मचा एक सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये जे आहे त्या फिल्मचा जो हिरो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप महत्त्वाचं बोलताना दिसतोय। तो नेमकं काय बोलतोय त्या ठिकाणी तो इंग्रजांना क्रिटिसाइज करताना दिसत आहे। त्यासोबत आजकाल चालू असलेल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जे काही नियम आहेत त्यांना देखील तो त्या ठिकाणी क्रिटिसाइज करताना दिसत आहे, म्हणजे नाव ठेवताना दिसत आहे। साऊथच्या त्या अभिनेत्याचं नाव आहे सलमान। तर मित्रांनो, दुलकीत सलमान त्या अभिनेत्याचं नाव आहे। तर नेमकं तो काय म्हणालाय, काय संपूर्ण प्रकरण आहे आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, साऊथचा अभिनेता असणारा दुलकीत सलमान याच्या अनेक चित्रपट आपण पाहिले। त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये जे आहे त्याने चांगलं काम केलेलं आहे। त्यासोबत त्याच्या अनेक चित्रपटामध्ये जे आहे त्याने चांगल्या भूमिका निभावलेल्या आहेत किंवा त्याच्या अनेक चित्रपटापासून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं किंवा त्याचे असे भरपूर गोष्टी आहेत त्या चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये त्याचा आलेला लकी भास्कर चित्रपट असेल किंवा कोटा किंग ऑफ कोटा असेल किंवा त्यासोबत सॅल्यूट मूवी असेल, अशा अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये त्याने खूप सुंदर अशी भूमिका साकारलेली आहे आणि त्यामुळे ते चित्रपट सुपरहिट देखील झालेले आहेत। परंतु मित्रांनो, गेल्या काही वर्षापूर्वी त्याचा एक चित्रपट आला होता, त्याचं नाव होतं विक्रमादित्य। विक्रमादित्य हा जो चित्रपट होता त्याचा 2014 मध्ये आलेला हा चित्रपट आहे। त्यामध्ये त्याचा जो अपोजिट विलन असतो तो त्याचा बाप पोलीस असतो, अशा अनेक गोष्टी आहे। आणि त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला किंवा शिकायला मिळते की तुमची परिस्थिती कशी असली तरी तुम्ही शिक्षण घेऊन समोर जाऊ शकता किंवा शिक्षण घेतल्यानंतर जे लोक तुम्हाला नाव ठेवतात किंवा ज्या लोकांसमोर तुम्हाला झुकावं लागतं ते लोक देखील तुमच्या पुढे नतमस्तक होतात किंवा तुम्हाला सॅल्यूट ठोकायला मजबूर होतात। ही गोष्ट आपल्याला त्या चित्रपटातून पाहायला मिळते। परंतु ह्या चित्रपटाचा एक सीन सध्या सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण हा जो चित्रपट आहे मित्रांनो, खूप सुंदर असा चित्रपट आहे। यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आलाय, शिक्षणाचं महत्त्व समजून सांगण्यात आलंय किंवा जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही कोणत्या पोस्टवरती जाऊ शकता किंवा तुमच्या शिक्षणामुळे तुम्हाला चांगलं व्हॅल्यू किंवा समाजामध्ये तुमचं नाव होऊ शकतं असं दाखविण्यात आलेलं आहे। परंतु या चित्रपटामध्ये जो आहे 1 घंटा 16 मिनिट आणि 52 सेकंदानंतर एक सीन येतो, जेव्हा या चित्रपटाचा जो हिरो असतो म्हणजे जो अभिनेता आहे दुलकीत सलमान, याला जो एक कॉन्ट्रॅक्ट भेटतो, तो कॉन्ट्रॅक्ट त्याला पोलीस स्टेशनमध्ये कलरिंग करण्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटतो। आणि जेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटतो त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा एक अभिनेता येतो, तो त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज असतो किंवा त्या ठिकाणचा तो ACP वगैरे असतो। आणि जेव्हा तो त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आल्यानंतर बाकीचे हवालदार त्याला सलाम ठोकतात किंवा त्याला सॅल्यूट ठोकतात। आणि सॅल्यूट ठोकल्यानंतर ही गोष्ट जी आहे दुलकीत सलमान म्हणजेच अभिनेत्याच्या लक्षामध्ये येते। तेव्हा त्याच्या लक्षात आल्यानंतर तो सांगतो, अरे आपण संविधानाच्या काळामध्ये जगतो आहे, एकमेकांना सॅल्यूट ठोकणे किंवा एकमेकांचा त्या ठिकाणी एकमेकांना सॅल्यूट ठोकणे ही जी गोष्ट आहे ही इंग्रजांची होती, इंग्रजांच्या काळातील गुलामगिरी होती। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि संविधान लिहिल्यानंतर त्यांनी आता या संपूर्ण गोष्टी सोडायला सांगितल्यात। कारण आपण सर्वजण एक समान आहोत, जो कोणी शिक्षण घेतो किंवा ज्याला शिक्षण भेटतो तो प्रत्येक व्यक्ती एकसारखा आहे असं त्या ठिकाणी तो समजावून सांगतो। सरळ सरळ सांगायचं झालं तर तो त्या पिक्चरमध्ये त्या चित्रपटामध्ये भारतीय संविधानाबद्दल खूप सुंदर अशी गोष्ट सांगून जातो, जी आजकालच्या काळामध्ये सांगणे किंवा शिकण्याची गरज आहे। आपण पाहतो आहोत की आजकाल आपण अनेक जणांना आपल्यापेक्षा पोस्ट खालची असेल किंवा पोस्ट कमी असेल तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं। परंतु या चित्रपटामध्ये तो संदेश देतो की असं काही नसतं, भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिले, झाडू मारणाऱ्यापासून तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत सर्वांना समान अधिकार आहेत, हे भारतीय संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे। त्यासोबत हा जो अभिनेता आहे मित्रांनो, या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेले त्याचे वडील जरी चोर असले तरी तो शिक्षण घेतो आणि शिक्षण घेऊन त्या ठिकाणी तो एक IAS अधिकारी बनतो आणि IAS अधिकारी बनून त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी त्याला नाव ठेवण्यात आलेलं असतं किंवा त्याला टार्गेट करण्यात आलेलं असतं। अशी या चित्रपटाची खूप सुंदर अशी स्टोरी आहे, यामधील अनेक सीन पाहण्यासारखे आहे। त्यामुळे हा चित्रपट जो आहे मित्रांनो, त्यामुळे अशी पोस्ट आता व्हायरल होताना दिसत आहे की साऊथचा अभिनेता दुलकीत सलमान याचा जय भीम नक्की पहा। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।